गेल्या 16 तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेब, जिल्हाधिकारी सर्वांना निवेदन दिले होते की जो नवीन तुम्ही कर्नाटक आणि पंजाबच्या धर्तीवर जो नवीन कायदा आणला RTAचा तो तुम्ही रद्द करायला हवा। कारण तुम्ही जो कायदा आणला आहे त्या कायद्याच्या मार्फत गरिबांचे जी मुलं होते, जे विद्यार्थी होते, त्यांना खाजगी शाळांमध्ये पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। हा जुलमी कायदा तुम्ही रद्द करावा आणि जो 2009 मध्ये जो संसदेमध्ये पारित झालेला RTAचा कायदा होता, राईट टू एज्युकेशन जो कायदा होता, तोच कायदा जसाच तसा वापस ठेवावा। कारण त्याच माध्यमातून गोरगरिबांचे मुलांना जे स्वप्न आहे इंग्रजी शाळेमध्ये शिकण्याचं ते पूर्ण होईल आणि तो कायदा तुम्ही अजूनही वापस चालू ठेवावा अशी मी महाराष्ट्र सरकारला नम्रतेने विनंती करतो। आणि इथून पुढे जर तुम्ही नवीन कायदा रद्द नाही केला तर आज आम्ही इथं लक्षवेधी आंदोलन केलंय, पण उद्या आम्हाला उपोषणाला बसू आणि हा कायदा तुम्ही जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहील। गरिबांच्या मुलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तोपर्यंत हे आमचं आंदोलन कधीही थांबणार नाही। जर महाराष्ट्र सरकार गव्हर्नमेंटचं असेल, मुख्यमंत्री साहेबांना लोकांचा लोकनाथ ही पदवी दिली जाते। मी मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतो, साहेब तुम्ही या गोरगरिबांच्या मुलांना खाजगी शाळेमध्ये शिक्षण चालू आहे ते शिक्षण चालू राहू द्या। तुमच्याच मंत्रालयामधली उच्च शिक्षण मंत्री जे आहेत ते सांगतायत की महिलांना पदवीधर महिलांचं जे पुढचं डिप्लोमा शिक्षण आहे ते आम्ही सर्व फ्री केलेलं आहे, याची घोषणा तुम्ही केलेली आहे। परंतु जे शालेय शिक्षण मंत्री आहेत ते जर असं गरिबांच्या मुलांना पैसे नाही म्हणून जर तुम्ही असा अन्याय करत असाल तर हे चुकीचं आहे। हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही। आम्ही आमचा हा लढा चालूच ठेवू। तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठेतरी या गरिबांची तळमळ बघा। जर शाळेय व्यवस्थामध्ये तुमच्याकडे पैसे देणं होत नसतील तर तुम्ही असा कुठला तरी एक कायदा काढा। ज्या प्रायव्हेट शाळेची फी 1-2 लाख आहे त्यांना एका याच्यामध्ये बसवा, त्यांना ठराविक फी घेण्याचे आदेश द्या। त्यामुळे अनेक गरिबांचं चांगलं होईल आणि गरिबांची मुलं शिकले तर ही जी मुलं शिकणार आहेत हे पुढचं भारत देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे। त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतो, मुख्यमंत्री साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार दादा असतील, शिक्षण मंत्री सर्वांना विनंती करतो की या गरिबांच्या मुलांना न्याय द्या। जो 2009चा RTAचा कायदा आहे तो चालू ठेवावा ही विनंती। नाही, त्यांनी फक्त जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की गव्हर्नमेंटकडे पैसा नाही आहे द्यायला, त्यामुळे त्यांनी जे मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकत होते खाजगी इंग्रजी शाळेमध्ये त्यांनी प्रवेश बंद केलेले आहेत। आता त्या मुलांनी त्यांच्या वडिलांनी त्यांनी काय करायचं पॅरेंट्सनी? जर तुम्ही खाजगी ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित ठेवल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती। जो कायदा आहे त्या कायद्याच्या प्रमाणे 2009च्या कायद्याप्रमाणे तुम्ही मुलांना शिक्षणाचा जो अधिकार आहे तो तुम्ही हिसकावून घेऊ नका, त्या गरिबांच्या मुलांना शिक्षण घेऊ द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो। खाजगी शाळा आणि जे अधिकारी आहेत या सर्वांचं साठवलोट आहे याच्यामध्ये। फक्त गरिबांची मुलं शिकली नाहीत पाहिजे। गरिबांच्या मुलं जर शिकली तर हे जे धनदांडगे आहेत, जे हुकुमशाही आहे, या हुकुमशाहीला फक्त गरिबांचे मुलंच विरोध करतात हे लक्षात घ्या। आणि त्यामुळे हे कुठंतरी असं चाललंय की गरिबांच्या मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं। माझी विनंती आहे, आज मी तर म्हणतो की महाराष्ट्र सरकारनेच नाही तर भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी सर्वांसाठी शिक्षण हे मोफत करायला हवं। आता खरं पाहिलं तर देशाची आर्थिक राजधानी ही आपल्या महाराष्ट्रात आहे। मुंबई आपली आर्थिक राजधानी असताना जर महाराष्ट्रातील शाळेकडे जर पैसे नसतील या खाजगी शाळांचे द्यायला म्हणून जर तुम्ही गरिबांना करत असाल, अन्याय करत असाल हे चुकीचं आहे। जो पंजाब आणि कर्नाटकच्या धर्तीवर जो निर्णय तुम्ही लागू केलेला आहे की 1 किलोमीटरची परिसीमा ठेवलेली आहे खाजगी शाळांची, ती पहिले तुम्ही रद्द करा। कुठल्याही शासनाच्या खाजगी शाळांमध्ये पहिल्यापासून जे RTAचे नियम लागू होते ते तसेच ठेवा आणि गरिबांना शिक्षण मिळू द्या अशी विनंती माझी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।